एसएससी जीडी भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलो आहे। एसएससी जीडीची जे विद्यार्थी मित्रांनो 50,000 जागांसाठी भरती जे विद्यार्थी मित्रांनो डिक्लेअर या ठिकाणी झालेली आहे आणि फॉर्म भरणे या ठिकाणी केव्हापासून चालू होतं याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये जे बीएसएफ, सीआयएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, आसाम रायफल, एसएसबी, एनसीबी, एसएसएफ ह्या काही पॅरामिलिटरी फोर्सेसच्या ज्या जागा हे एसएससी जीडी मार्फत जे विद्यार्थी मित्रांनो भरल्या जाते। तर एसएससी जीडीची जे विद्यार्थी मित्रांनो नुकताच एक एसएससी जीडीचा पेपर झालेला आहे। 31 मे 2026 पर्यंत पेपर झाला आणि आन्सर की पण आले आहे आणि ते वॅकन्सी खतम व्हायच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो कॅलेंडर या ठिकाणी आलेला आहे। एसएससीचा नवीन कॅलेंडरमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो एसएससी जीडीच्या या ठिकाणी जागा निघत आहे, लक्षात ठेवा। आणि त्या जागा कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। एसएससी जीडी भरतीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे एसएससी जीडी भरतीमध्ये। आणि एसएससी जीडी भरतीचे फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे, कोणत्या तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरणे चालू होत आहे एसएससी जीडीच्या नवीन भरतीचे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। जागांचा जर आपण विचार केला तर 50,000च्या वरती जागा या ठिकाणी निघणार आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ए टू झेड माहिती तुम्हाला एसएससी जीडी भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, नुकताच या ठिकाणी एसएससी जीडीची परीक्षा या ठिकाणी पार पडलेली आहे, ठीक आहे। एसएससी जीडीची जी भरती हे 25,000 जागांसाठी याच्या अगोदर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आली होती। 2025ला जे ऑक्टोबर महिन्यामध्ये एसएससी जीडीची भरती आली होती आणि त्याचा जो पेपर आता घेतला त्यांनी 31 मे 2026ला पेपर झाले। एक लक्षात ठेवा, त्यामध्ये पेपरमध्ये पुरा पॅटर्न जे विद्यार्थी मित्रांनो एसएससीने या ठिकाणी चेंज करून दिलेला आहे। पूर्ण पॅटर्न म्हणजे मुलांना खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे। किती तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी कमेंट दिसणार आहे की आम्हाला कमी मार्क्स पडले म्हणून, असे भरपूर तुम्हाला कमेंट दिसणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्यामुळे जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी जे दरवर्षी इमानदारीने मेहनत करते, दरवर्षी विद्यार्थी 2-2, 3-3, 4-4 असे सुद्धा यामध्ये काही विद्यार्थी की 5-5 वर्षापासून या ठिकाणी अभ्यास करत आहे। पण यांनी जे विद्यार्थी मित्रांनो सिस्टीमने जे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण सिलेबस या ठिकाणी चेंज करून दिला आहे। पहिली गोष्ट त्यांनी सेटिंग लावली पेपराची, ठीक आहे। एक जे शीट आहे 13-13च्या आकड्यामध्ये खपले, 13-13 लाखाची एक शीट त्यांनी खपवली आहे, सेटिंग त्यामध्ये लावली, पेपर लीक झालेला आहे, ठीक आहे। तुम्ही पाहिलं असेल ह्या सर्व गोष्टी होत असताना त्यांनी काय केलं, पेपरचा जो लेवल आहे एकदम वाढून दिला, कठीण या ठिकाणी पेपरची जी पातळी आहे कठीण या ठिकाणी केली। तर त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे चांगला निघाला यावर्षीचा। आणि तुम्ही पाहिलं असेल भरपूर जे काही टीचर आहे, भरपूर काही जे क्लास घेणार आहे त्यांनी आता लॉन्च केल्या नवीन बॅच आहे त्यांच्या, ठीक आहे। तर त्यांनी जे त्यांच्या बॅचा लॉन्च केला आहे, तर तुम्हाला एकच सांगून देतो, तुम्ही बॅचा घ्या नका घेऊ, मी तुम्हाला या ठिकाणी काहीच म्हणत नाही, ठीक आहे। फक्त सांगायचं एवढंच की कोणाच्या भरोशावर राहू नका, ते तुम्हाला शिकवणार आहे त्यांच्या हिशोबानुसार। पण तुम्ही जे विद्यार्थी मिळवणं जे काही पॅटर्न आहे तर पॅटर्नवर तुम्ही या ठिकाणी अभ्यास करा। जे काही PYQ आहे, प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी मारा, कारण की एसएससी जीडीमध्ये त्यामधले जे रिपीट या ठिकाणी करते। पण यावर्षी थोडं वेगळं झालं आहे। याच्या अगोदर तर आपण पाहिलं प्रिव्हियस येतं, पण आता सर्व त्यांनी जे विद्यार्थी म्हणून सिलेबस चेंज केला आहे। तर आता झालेले जे काही प्रश्नपत्रिका आहे संच तुम्ही वाचून काढा। तर आता एसएससी जीडी भरतीमध्ये जे विद्यार्थी मिळवणं ज्या पण विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले असेल तर खचून जाऊ नका, अजून एसएससी जीडीची भरती या ठिकाणी जाहीर झाली आहे। जवळपास 50,000च्या वरती जागा आहे आणि एसएससी जीडीमध्ये शिक्षण 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातलं असेल तर मुलामुलींना फॉर्म भरता येणार आहे। आणि वयोमर्यादा जर विचार केला एसएससी जीडीमध्ये 18 ते 23 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपनसाठी आहे। एससी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 28 आहे आणि ओबीसी कॅटेगरीसाठी वयोमर्यादा 18 ते 26 आहे। त्याचबरोबर फीचा जर आपण विचार केला तर जनरल
जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी 100 रुपये फी आहे आणि एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। मागासवर्गीय कॅटेगरीला 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। महिला उमेदवार कोणत्या कॅटेगरीचे असाल एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी कोणत्या कॅटेगरी तर 1 रुपये सुद्धा फी नाही आहे आणि एक सर्व्हिसमॅनला पण 1 रुपये सुद्धा फी नाही आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आहे। त्याचबरोबर आपण आता एसएससी जीडीची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघत आहे, कधी निघत आहे, कोणत्या तारखेला निघत आहे ते तुम्हाला सांगून देतो। एसएससी जीडीची जी नवीन भरती आहे 30 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे। 30 सप्टेंबर 2026 पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 30 ऑक्टोबर 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। म्हणजे आतापासून जर आपण पाहिलं जून महिना गेल्यासारखा जुलै ऑगस्ट सप्टेंबर तर जवळपास आपल्याजवळ 3-4 महिने आहे आणि आणखीन सुद्धा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। एसएससी जीडीचे जे विद्यार्थी मिळवणं नवीन या ठिकाणी भरती निघत आहे। 30 सप्टेंबर पासून फॉर्म भरणे चालू होणार आहे आणि 30 ऑक्टोबर 2026 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो एसएससीचं कॅलेंडर आलाय, एसएससीच्या कॅलेंडरमध्ये जे विद्यार्थी मिळवणं हे डेट दिली आहे, त्यामुळे तुम्हाला ही तारीख या ठिकाणी सांगितली, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, एसएससी जीडीची जी भरती हे 30 सप्टेंबर ते ऑक्टोबर महिने 2026 ला या ठिकाणी निघणार आहे। आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। एसएससी जीडी मध्ये निवड प्रक्रियेचं जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये पेपर आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया एसएससी जीडी भरतीची आहे। तर पहिल्या टप्प्यामध्ये एसएससी जीडी भरतीमध्ये आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर आपल्या जिल्ह्यामध्ये ठरवते, आपल्या जिल्ह्यापाशीला सेंटर आपल्याला भेटते। तर एसएससी जीडीचा जो पेपर हा ऑनलाईन पद्धतीने आहे। 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। 160 मार्काचा हा पेपर असणार आहे। 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। तर सामान्य जनरल नॉलेजचे 20 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 20 प्रश्न, गणिताचे 20 प्रश्न आणि हिंदी व्याकरणचे 20 प्रश्न अशा प्रकारे 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे। 160 मार्काचा पेपर असणार आहे। 80 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि पेपरसाठी एका घंट्याचा पेपरसाठी आपल्याला टाइम भेटते। 1 घंटा जे विद्यार्थी मिळवणं खूप इम्पॉर्टंट आहे। आपली पूर्ण जिंदगी या ठिकाणी 1 घंटा या ठिकाणी बदलण्याची ताकद ठेवते, लक्षात ठेवा। 1 घंट्याचा टाइम आहे। निगेटिव्ह मार्किंग 0.25 एवढी निगेटिव्ह मार्किंग एसएससी जीडीच्या पेपरमध्ये आहे आणि एसएससी जीडी मध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, एक लक्षात ठेवा। एका घंट्याचा टाइम भेटणार आहे। अशा प्रकारे आपला पहिल्या टप्प्यामध्ये पेपर असणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आपला काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंडचा उंचीचा जर आपण विचार केला तर पुरुष उमेदवार असाल एससी ओबीसी ओपन ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे असाल तर 170 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांना। महिला उमेदवार जर असाल एससी ओबीसी ईडब्ल्यूएस आणि ओपन तर महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर आहे, छाती 80 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। त्याचबरोबर तुम्ही एसटी कॅटेगरीचे असाल तर एसटी कॅटेगरीसाठी पुरुष उमेदवारांना उंची 162.5 सेंटीमीटर, महिला उमेदवार एसटी कॅटेगरीचे असाल तर 150 सेंटीमीटर उंची महिला उमेदवारांना, छाती 76 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे एसटी कॅटेगरीचे असाल तर। ठीक आहे, आणि त्याचबरोबर ग्राउंडचा जर आपण विचार केला पुरुष उमेदवारांना 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 5 किलोमीटर रनिंग 24 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्यांचा सुद्धा 24 मिनिटापेक्षा जर जास्त टायमिंग गेला तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। 1 सेकंड जरी आपला टायमिंग जास्त आला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। असं टप यामध्ये ग्राउंड आहे। तर 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये, 24 मिनिटाच्या अंदर आले तर पास आहे। तुम्ही 23 मध्ये आले, 18 मध्ये आले तरी तुम्हाला असं नाही की मार्क जास्त भेटणार आहे, तर सगळेजण पास होणार आहे एवढं आहे। ठीक आहे, तर 24 मिनिटाच्या अंदर मारायचे आहे। त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटांमध्ये मारायचे आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटांमध्ये रनिंग मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग 8.5 मिनिटापेक्षा जर जास्त टायमिंग गेला तर आपल्याला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। पहिल्या टप्प्यामध्ये पेपर, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, मेडिकल अशी संपूर्ण निवड प्रक्रिया आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार। याच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।